नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ईस्ट इंडिया पॉडकास्टर या चॅनलमध्ये. आणि जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आम्ही यूके बेस्ड मराठी पॉडकास्टर आहोत. क्रिकेट स्पेशलिस्ट पॉडकास्टर्स आहोत. आणि माझ्यासोबत पुन्हा एकदा निशांत फळे, माझा मित्र, आणि आनंद निमकर, माझा दुसरा मित्र. आणि अशी आम्ही तिघांची जोडी आज या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेलो आहे. आणि आजच्या व्हिडिओचा मुद्दा आणि व्हिडिओच्या टायटल मधून तुम्हाला आणि थंबनेल मधून तुम्हाला समजलंच असेल. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की कालच्या मॅच मध्ये इंडियाने दणदणीत विजय प्राप्त केला आणि सिरीज आपल्या हातात, म्हणजे हातात आता आलेली आहे. आणि माझं प्रेडिक्शन कुठं ना कुठेतरी आता बरोबर होताना दिसत आहे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये प्रेडिक्शन केलं होतं की 3-2 नी इंडिया ही सिरीज जिंकेल. तिसरी मॅच इंडियाने अनफॉर्च्युनेटली हारलेली आहे आणि कालची मॅच मध्ये विजय मिळवलेला आहे. आणि आता 3-1 ची आता बढत आहे इंडियाकडे. आणि माझं प्रेडिक्शन बरोबर झालेलं आहे आणि निशांतचं प्रेडिक्शन जे होतं 5-0चं, ते आता ही इज आउट ऑफ द गेम बेसिकली. आनंद स्टील इन द गेम बिकॉज आनंदचं प्रेडिक्शन होतं 4-1, राईट? करेक्ट करेक्ट 4-1 तर होतं मी माझं. जाईल पहिल्यांदा हारलेल्या माणसाकडे. निशांत, काय म्हणणं आहे? आणि हरल्याचं दुःख नक्कीच आहे. आणि तुझं प्रेडिक्शन वरती जो जोर आहे जेवढा, की तू एवढा आनंदी होतोयस, पण मेन आनंद मला हा आहे की आनंदचं प्रेडिक्शन खरं ठरणार आहे. मलाही तेच कारण वाटतंय. 4-1नी इंडिया ही सिरीज सील करणार ही गॅरंटी आहे मला. हम्म. जे तू म्हणतो आहेस की इंग्लंड स्ट्रॉंग दिसतीये तुला जस्ट बिकॉज ऑफ युअर प्रेडिक्शन्स, तर ते इट्स अत्यंत इट्स खोटं आहे. अनालिसिस मित्रा, इट्स अनालिसिस, इट्स गेम रिडिंग. नॉट अट ऑल. नॉट एट तर ऑल. फिफ्थ 5वी मॅचचं मॅच जे मित्रा आहे, वानखेडेला आहे. ओके. आणि फ्लिंटॉफनी तिकडे टी शर्ट काढल्यापासून इंग्लंडला आपण तिथे कधी जिंकून दिलेलं नाहीये. ठीक आहे. रिअल, हम्म. हे माझ्या जन्माच्या आधीच्या गोष्टी चालल्यात वाटतं. अरे अरे अरे, हे जेन्झी वाले रे. घेऊन जा ना कुठेतरी. पण पण मी 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 जसं माझं जे प्रेडिक्शन, आपण दुसरा जो रिव्ह्यू झाला ना हम्म. दुसऱ्या T20 नंतर, तेव्हाच मी हे प्रेडिक्शन केलं होतं 3-2 चं. हम्म. रिझन सांगतो. हम्म. दुसऱ्या मॅचला जो बॅटिंग कोलॅप्स झाला ना, तर हम्म. ते बाळाचे पाय पाळण्यात दिसत म्हणतो ना, तसे ते बॅट्समनचे पाय दुसऱ्या T20 मध्ये दिसले होते. की बॅटिंग कोलॅप्स तेवढा, म्हणजे तो इतका मजबूत वाटत नव्हता. ओके. हालाकी जे आपले जे ह्या मागच्या मॅच मध्ये जे डाऊन ऑर्डरचे बॅट्समन आहेत, ते हम्म. लोअर ऑर्डरचे, त्यांनी उत्तम खेळी केली. हम्म. आणि दुसऱ्या मॅचचा जो प्रभाव मला वाटतो तिसऱ्या मॅचला तो पडला आणि हम्म. बॅटिंग कोलॅप्स झाली हम्म. आणि आपण त्या ठिकाणी हरलो अनफॉर्च्युनेटली. हम्म. चौथी मॅच, जसं तू म्हणलास, आपण आपण डिस्कस केलं ओव्हर द फोन हम्म. की लोअर ऑर्डर उत्तम खेळले. सो या, इट वॉज अ गुड विन आणि दणदणीत विजय. नक्कीच दणदणीत विजय. ओके. तू एक्सप्लेन करू शकतो तुझं काय म्हणालास ते बाळाचे पाय पाळण्यात, म्हणजे तेच ते. जसं बाळ म्हणतो ना कुठलं आणि आपण, पाय कुठले ते थोडस बाळ प्लीज म्हणजे बाळ एलाबरेट. म्हणजे हे सगळे बॅट्समन जे अच्छा. जे कोलॅप्स झाले. तर मग ते दुसऱ्या मॅचला समजून आलं होतं की कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम दिसतोय आणि थर्ड मॅचला ते 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 कॅरी ऑन होईल तो प्रॉब्लेम, असं वाटतंय मला, वाटलं होतं मला. आणि हम्म. नेमकं तसंच झालं. आणि तिसऱ्या मॅचला ही कोलॅप्स झाली बॅटिंग. 145 वर मला वाटतं ऑल आउट झालो आपण. 100 किती चेस करत होतो? 171 केले इंग्लंड, 172 फॉर विन होता. 2 चेस करत होतो. 145 ला आपण कोलॅप्स झालो पूर्ण टोटली. बरोबर. सो बरोबर. आणि 9 विकेट. या टॉप ऑर्डरचा जो फॉर्म, म्हणजे संजू सॅमसन, मला वाटतं पहिल्या मॅच नंतर आपल्याला इतका काय दिसला नाही. हम्म. संजू सॅमसन असेल, सूर्यकुमार तर चारही मॅच मला वाटतं दोनदा शून्यवर आउट झाला की एकदा शून्यवर, मागच्या मॅचला शून्यवर आउट झाला. नाही, शून्यवर आणि मागच्या मॅचला नाही झाला. त्यांनी 6 नाही, रन केलेत मागच्या लास्ट मॅचला मॅचला. शून्यवर झाला रे. हा, चौथ्या मॅचला शून्यवर झाला. आणि त्याच्या हम्म. आधीच्या मॅचला 6 रन केला त्यांनी. 6 का आणि एकदा 12 रन एक केले, आय थिंक एक 12 ओव्हर रन पण केले. आउट झाला. हो. एक रन आउट आणि म्हणजे एक आउट. खूप कमी रन्स चाललेत त्याच्याकडनं हो. कॉन्ट्रीब्युशन. इन शॉर्ट त्याचा फॉर्म नाहीये सध्या. हम्म. आणि आपले बॅट्समन जे ते कन्सिस्टन्सी लॅक करतात थोडीशी. हो. कारण T20 मध्ये तुम्हाला ऍटलिस्ट 2 प्लेयर्स लागतात हम्म. स्कोअर करणारे. या. तर तुमचा स्कोअर जो आहे तो 170-160 क्रॉस होऊन जातो. आणि जी मॅच आपण हरलो त्यामध्ये फक्त हार्दिक पांड्यानी स्कोअर केला. करेक्ट. बाकी सेकंड हायेस्ट होता तो अभिषेक शर्मा होता, 24 रन्स. तर बरोबर. एक बॅट्समनची कमी तिथं आपल्याला पडली.
ठीक आहे. बासली. त्या मॅचमध्ये एकच गोष्ट खटकते की हम्म. प्रेशरमध्ये होतो, बॅटिंग कोलॅप्स होत होता. हार्दिक पांड्याने मॅच जवळ घेऊन नक्कीच घेऊन गेले त्याला, म्हणजे टुवर्ड्स द क्लोजिंग लाईन. पण एक कळत नाही आहे की आपल्याकडे एक फुल फॉर्म प्रॉपर बॅट्समन असताना त्याला वरती न प्रमोट करता, बिकॉज ही वॉन्टेड टाईम, त्याला बॅक न करता वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलला चान्स दिला. आणि त्यांचे तुम्ही स्टॅट्स बघाल तर दे हॅव स्कोर्ड लेस दॅन रन अ बॉल, म्हणजे 100च्या स्ट्राईक रेटच्या खाली त्यांनी स्कोर केलाय आणि भरपूर बॉल ते पिचवरती राहिले. तर असं असताना ध्रुव जुरेलला बॅटिंगसाठी वरती प्रमोट केलं असतं. हार्दिक पांड्या आणि त्यांची जर इनिंग्समध्ये जर का पार्टनरशिप जमली असती तर कदाचित वी कुड हॅव बीन अ बिट मोर क्लोजर. ध्रुव जुरेलला पण 2-3 बॉल फेस करून जरा सेट व्हायला वेळ मिळाला असता आणि त्यांनी जर का 2-3 छक्के मारले असते तर पांड्यावरती पण प्रेशर नसतं आलं. असं आहे. आणि नक्कीच. ध्रुव जुरेल, आय वुड रेट हिम ॲज अ प्रॉपर बॅट्समन. तो टेल एंडर नाही आहे, तो एक प्रॉपर बॅट्समन आहे. सो तसा बॅट्समन असताना पण आय थिंक पांड्या आऊट व्हायच्या जस्ट एक बॉल आधी, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर होता, त्यांनी सिंगल काढली नाही, त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. त्यांनी ते स्वतःवरती जबाबदारी घेतली की आय वुड फिनिश द मॅच, आणि तो नेक्स्ट बॉल आउट झाला. जर अक्षर असता आणि वॉशिंग्टन सुंदर किंवा रवी बिश्नोई असता अदर एंडला, ते समजू शकलो असतो. पण ध्रुव जुरेल असताना त्यांनी ते केलं, ते थोडं मला खटकलं. बट समजू शकतो मी ते का केलं त्यांनी. हेच होतं की ध्रुव जुरेलला थोडा चान्स दिला पाहिजे. इफ यू आर टेकिंग हिम इन द टीम, की पॅक करा भाई, त्याला द्या बॅटिंग चान्स. कारण की तेच होतं, मी जसं लास्ट टाइम तुम्हाला बोललो रिंकूबद्दल, तो 5-10 बॉल खेळतो आणि नंतर मग त्याचे ओव्हरऑल स्टॅट्स खराब होतात. जर ध्रुव जुरेलची तुम्ही हिस्ट्री बघाल आता ह्या सिरीजची, तर त्याचंही तेच होईल की कोणी बोलेल अरे ह्यानी परफॉर्म नाही केलं, पण तुम्ही त्याला चान्स दिलात का, तेच हे होतं. पुन्हा तो प्रश्न आहे, तो चान्स. आता कुणाला कुणाला चान्स देणार, ते थोडंसं टीम शफलिंग मध्ये थोडंसं होतंय. आता मागच्या मॅचला मोहम्मद शमी खेळला. हम्म, हम्म, वी नेव्हर नो. कालचं जे पिच होतं, हर्षित राणाने 3 विकेट घेतल्या, हम्म, बरोबर, फास्ट ॲज अ फास्ट बॉलर. वी नेव्हर नो, मोहम्मद शमी घेऊ शकला असता. बरोबर. मग ह्या जर तरच्या गोष्टी आहे ना, मला असं वाटतं की आपण हे आता हे टीम मॅनेजमेंटच्या हातात असतात या गोष्टी. पण हाय, आता इट इज अनफॉर्च्युनेट की आपले जे बेंचवर बसलेले प्लेयर इतके टॅलेंटेड आहेत. करेक्ट. फॉर्च्युनेट आहे मी म्हणेल, सॉरी अनफॉर्च्युनेट नाही, फॉर्च्युनेट. आणि मग अनफॉर्च्युनेट होतं की त्यांना चान्स मिळत नाही. सो या. नाही, मला आनंदच्या पॉइंटला सपोर्ट करावा वाटेल, ध्रुव जुरेलचा. कारण नक्कीच वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल या दोघांच्या वर, इवन हार्दिक पांड्याच्या वर त्याला खेळवायला पाहिजे होतं. कारण हार्दिक पांड्या हा फिनिशरच्या रोलमध्ये असतो नेहमी. हो. ध्रुव जुरेलला त्यांनी आधी पाठवलं असतं तर त्याला पण तेवढा चान्स चान्स तर आहेच. ऑलरेडी 11 मध्ये खेळतोय, चान्स तर मिळाला आहे. पण त्याचं 100% युटिलायझेशन जे आहे ते त्याला वर पाठवूनच झालं असतं. ओके. आणि तुम्ही आणि कोणत्याही सेकंड सिच्युएशन, पॉइंट जो आनंद बोलला सिंगल न घेण्याचा, तर त्याला मी आय गेस हार्दिक पांड्याला डिफेंड करेल थोडंसं. कारण मॅच सिच्युएशन जी होती आणि ध्रुव जुरेल नवीन आला होता बरोबर आहे, क्रीजवर, बरोबर आहे. तर त्या कॅल्क्युलेशननी त्यांनी जो डिसिजन घेतला तो बरोबर आहे. पण करेक्ट. हो. नक्कीच ध्रुव जुरेल वर खेळायला हवा होता आणि आपण मॅच ती जिंकलो असतो. आणि इवन मी प्रेडिक्शन पण जिंकलो असतो. असो. Let's not talk about the lost match. Let's talk about नाही, the आय match. थिंक नाही, लेट्स टॉक अबाउट द लॉस्ट मॅच. आय थिंक एकंदरीत हरले तर म्हणून आज सिरीज जिंकले. सिरीज जरा चांगली रंगली. जर का ती अच्छा. मॅच जिंकलो असतो ना तर 3-0 सिरीज वाइंड अप झाली असती. कदाचित ह्या मॅचमध्ये इतकी मजा नसती आली. पूर्ण यंगस्टर्सना खेळवलं असतं, ही मॅच इंग्लंड जिंकू शकली असती, यू नेव्हर नो. पण तरी ती मॅच क्लोज जाऊन हरलो. दॅट वॉज क्लोज नाही बोलता येणार, पण काइंड ऑफ क्लोज जाऊन हरलो. त्यांनी जरा सिरीजमध्ये मजा आली. सिरीज वॉज स्टील लाईव्ह. आणि नंतर आपण ह्या मॅचमध्ये आलो. पुणेला झाली मॅच, गहुंजे स्टेडियमला, आणि जबरदस्त मॅच झाली माझ्या मते. इंडियाने 12 for 3 ह्या स्टेजला असूनसुद्धा जी पॉझिटिव्हिटीने बॅटिंग केली आहे, स्ट्राईक रेट चांगला ठेवून, आणि जे नवीन बॅट्समन आले त्यांनी पण जी धुवाधार बॅटिंग करत राहिले. 3 विकेट एका ओव्हरमध्ये गेलेल्या. सूर्या पहिले, सॅमसन, मग तिलक वर्मा आणि मग सूर्या. सूर्यकुमार. ओके. त्या नवीन बॉलरचं नाव काय होतं?
महमूद, सिड सकीब सिड मेहमूद. सिड मोहम्मद, सूद महमूद. मोहम्मद समथिंग. हा. हां. सकीब सो मेहमूद. चांगली बॉलिंग टाकली त्या सिच्युएशनमध्ये. आय थिंक त्याचा डेब्यू नव्हता, पण त्याचा इंडियामध्ये पहिली मॅच होती. पहिली मॅच होती आय गेस त्याची. हम्म, हम्म. सो त्यांनी चांगली बॉलिंग केली, एका ओव्हरमध्ये 3 विकेट गेले. आणि त्या सिच्युएशनमध्ये असून पण 12 for 3 असताना इंडियानी स्ट्राईक रेट चांगला ठेवून बॅटिंग धुवाधार करत राहिले. अभिषेक शर्मा आणि रिंकूनी चांगले शॉट्स खेळून एक डिसेंट, आय थिंक 50च्या वरती स्कोअर घेऊन गेले, डिसेंट पार्टनरशिप करून. आणि मग शर्मा पण लूज आउट झाला. आदिल रशीदने त्याला मस्त थोडं गंडवलं पेस कमी करून. आणि नंतर मग रिंकू पण स्टेप आउट होऊन आय थिंक त्याची थोडी लूज विकेट गेली. आणि मग ते असताना 5 विकेट गेले. आणि त्याच्यानंतर पण आपल्याकडे बॅटिंग डेप्थ इतकी आहे की शिवम दुबे आणि हार्दिक पांडे आले, विच आर लाईक प्रॉपर बॅट्समन. आणि त्यांनी तिथून त्या स्टेजपासून इनिंग्स चांगल्या सुरुवात. पद्धतीने कंटिन्यू केले. हॅट्स ऑफ टू शिवम दुबे. कारण की त्या स्टेजला येऊन त्यांनी ज्या प्रकारे मोठे सिक्सेस मारले आहेत. आणि नो नो, आपण जे शुभम दुबे बद्दल जर बघितलं ना, तर म्हणजे मी मनापासून बोलतो ही गोष्ट. ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर अगेन्स्ट स्पिन बॉलिंग, वेन इट कम्स टू हार्ड हिटिंग. करेक्ट. आणि त्याची एक मुंबईकडून तो जे मॅच खेळत होता ते 5 सिक्सेस मारले होते प्रवीण तांबेला, इफ यू हॅव गाईज सीन दॅट मॅच. स्पिनच्या विरोधात मला वाटतं आत्ताच्या घडीला ही इज वन ऑफ द बेस्ट. बरोबर, बरोबर. तो पूर्ण बॉलला हॅमर डाऊन करून येस. इझिली मारतो. आणि त्याची हाईट आहे, त्यात हाईट पॉवर आहे. हाईटचा फायदा. असं थोडा थोडा चा थोडी झलक दिसते नेहमी, एस्पेशली तो जेव्हा लेग साईडला बसून, नाही चेहरा नाही, बॅटिंगमध्ये पण. कारण की तो जेव्हा बसून खाली नीमध्ये बेंड होऊन लेग साईडला जेव्हा फ्लिक मारतो सिक्स, ह्याच्यापेक्षा मोठे मारायचा. कारण की कालची त्याची लेग साईडला आदिल रशीदला पहिली मारली सिक्स बघितली तर खूप मोठी वाटली, पण ती 83 मीटर्सची होती. पण 90, 95, 100 पण त्यांनी क्रॉस केला नाही. बट हो. नंदलेस अमेझिंग बॅटिंग बाय शिवम दुबे. रन्स हाच हॅट्स ऑफ टू मिळतात. हिम. काय? रन्स हाच मिळतात. बरोबर. तेच रोहित शर्मा मध्ये रोहित शर्मा बोललेला. इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला होता ना, आठ बरोबर. द्या. 100 मीटरच्या वर मारला तर तुम्ही 8-10 रन द्या म्हणून. 12 रन द्या. 12 रन द्या. हम्म. तर पण ते नक्कीच. होतं. आणि दुसरं म्हणजे हार्दिक पांड्याच्या फॉर्म बद्दलही मला थोडंसं बोलावं वाटेल. ऑफकोर्स. तो बॅटिंगच्या खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे सध्या. मला तो ॲज अ ओव्हरऑल पॅकेज आत्ताच्या घडीला जगातला बेस्ट ऑलराऊंडर वाटतो. आणि बीट एनी सिच्युएशन, म्हणजे यावेळेस पण तो जेव्हा बॅटिंगला आला, टीम इंडिया अंडर थोडा स्ट्रेस असू शकली असती, पण त्याने अजिबात स्ट्रेस घेतला नाही. तो त्याच्या नॅचरल टॅलेंटला बॅक करत होता. आला पहिले त्यांनी बॉल थोडे फेस केला, डॉट पण जाऊन दिला. आणि नंतर मग त्यांनी त्याचा हात बसला, एकदा हँड आय कोऑर्डिनेशन बसलं, मग तो इझिली बॉल पिक करून 6 आणि 4 मारत होता. असं आहे. सो त्यांनी आणि आणि जसं शिवम साहिल दुबेने जी 50-50 इंडिव्हिज्युअल रन्स केले, एक हो. ऑलमोस्ट क्लोज टू 100 रनची पार्टनरशिप झाली त्यांची, हा. दॅट टुक अस अबाव 180. असं आहे. सो हॅट्स ऑफ टू दॅम. आणि दॅट गेव द बॉलर्स एक मस्त छान चान्स मिळाला की एक मोठा टोटल झालाय, नाव इट्स टाइम टू डिफेंड. हम्म. नक्कीच. आणि त्यांची सुरुवात पण खूप चांगली झाली होती इंग्लंडची. एक्झॅक्टली. 6 ओव्हर 62 62. फॉर 0 होते ते. येस. आणि नंतर आपल्या बॉलर्सनी खूपच चांगला कमबॅक केला, स्पेशली रवी बिश्नोई. त्यांनी वाव. सुरुवातीच्या 2 विकेट ज्या मिळवून दिल्या, बरोबर, तिथून मग त्यांचं डिक्लाईन सुरू झालं. बरोबर, आणि मग नंतर बाकी सगळ्या बॉलर्सनी कॉन्ट्रीब्युट केलंच. बरोबर. स्पिनर्सनी टोटल 6 विकेट्स घेतल्या आणि 4 टोटल फास्ट बॉलर्सला. पण ते जॉस बटलरनी कुठेतरी आक्षेप नोंदवला होता काइंड ऑफ की शिवम दुबे इंजर्ड झालता. इंजर्ड इन द सेन्स त्याला हेल्मेटला बॉल लागला होता. सो बरोबर. त्याचा त्याचा सबस्टिट्यूट हर्षित राणा आला. करेक्ट. आणि हर्षित राणाचा डेब्यू झाला काइंड ऑफ, आणि हर्षित राणा 3 विकेट घेऊन गेला. पण ते तुम्हाला बरोबर वाटतं आहे का? मी तुम्हाला तेच विचारणार होतो दोघांना. पण सी, बरेच कॉमेंटेटर्सला मी बोलताना बघितलं, जॉस बटलरचा एक काइंड ऑफ आक्षेप होता की लाईक फॉर लाईक नव्हतं. पण कुठे मेन्शन केलंय की इट शुड बी लाईक फॉर लाईक? तेच एक्झॅक्टली माय क्वेश्चन. कारण तो जेव्हा कॉमेंटेटर्स बोलत होते ते म्हणत इट्स डेफिनेटली नॉट लाईक फॉर लाईक. मी म्हटलं कोणीच नसू शकतं ना, दोन दोन एक्झॅक्टली. सेम पर्सनॅलिटी कधीच नसू शकतात.
बोट चुकलं. बरोबर. म्हणजे तेच म्हटलं मी, दोन दोन सेम कशा असू शकतात? म्हणजे एकदम तो त्याचा बॅटिंग स्टाईल, त्याची बॉलिंग दोघांची सेम कशी असू शकते? कोणाला तरी वरती एक हात अप्पर नाही, हँड पण असणार ना. आणि शिवम दुबे हा बॅटिंग ऑलराऊंडर सांगेन, कारण की त्याचं हम्म, बॉलिंग काइंड ऑफ मीडियम पेस आहे. ओके. सो आणि हर्षित राणा एक प्रॉपर बॉलर आहे, हम्म. त्याच्यामुळे तो त्यांनी एक मुद्दा नोंदवला. पण मला एक समजून घ्यायचं, आय वॉन्ट टू अंडरस्टँड द रूल्स, की जेव्हा तुम्ही सबस्टिट्यूट आणता तेव्हा तुम्हाला कोण सबस्टिट्यूट होणार हे आधी मेन्शन करावं लागतं का एनी वन फ्रॉम द स्क्वॉड यू कॅन पिक? हे मलाही नाही सांगता यायचं, बट मला वाटतं तुम्ही एनी वन कॅन, यू कॅन पिक एनी वन बेसिकली. मग त्याच्यामध्ये मग काय, जर का तुमचा 15 मेंबर्सचा स्क्वॉड असेल, 11 खेळतोय, एकाला डोक्याला मार लागला, जर का फिजिओनी सांगितलं की तो नाही खेळू शकत, तर तो एक ॲडव्हान्टेजच झाला आहे. ॲडव्हान्टेज इन द सेन्स की त्या टीमला चान्स मिळतो की त्या सिच्युएशनला बघून दे वॉन्ट टू प्ले. जॉस बट्टरलाच तो चान्स द्यायला पाहिजे होता, तू सिलेक्ट कर. असं थोडी आहे, असं थोडी आहे. मग एवढं होतं सांगायचं ना, जॉफ्रा आर्चरला नको मारू डोक्याला, त्याला बॉल का मारला तू? असं. हम्म. ठीक आहे, ठीक आहे. Anyway, we won in the end. And उत्तम, वरुण चक्रवर्ती consistent form, 2 wickets. करेक्ट. Leggy is coming in the form. Ravi Vishnu he got 3 wickets. Akshar बरं. Patel, हॅरी ब्रुकचं मला वाटतंय, हॅरी ब्रुक ना, हा हॅरी ब्रुक. हॅरी ब्रूक. सगळ्या मॅचला तो तसाच आउट झालाय, सेम ऍक्शन रिप्ले, पण बोल्ड यावेळेस विकेट. ऍटलिस्ट त्यांनी बॅटिंग जरा टिकून थोडा फॉर्म दाखवला. मला वाटतं पुण्याला अजिबात फॉग नव्हता, असं आहे. जर पुण्याचं आपण वातावरण क्लिअर झालंय. थोडंसं मागे गेलो, हम्म, सबस्टिट्यूट कंकशन सबस्टिट्यूटचं, हम्म, तर as per 1.2.7.3 of the ICC playing conditions for concussion substitution, हम्म, ओके. the ICC match referee should ordinarily approve a concussion replacement request if the replacement is a like for like player whose inclusion will not excessively advantage his team for the remainder of the match. ओके. तर हे मेन्शन केलेलं आहे, आणि जर मेन्शन केलेलं आहे देन तर आय टेक माय वर्ड्स बॅक. नाही, मग ठीक आहे. इट्स नॉट अप टू टीम इंडिया. टीम इंडियाने प्रपोजल घेऊन गेले, ओके, मॅच अप्रुव्हल रेफरीकडे. करायचं मॅच रेफरीचं. मॅच रेफरीने अप्रूव्ह केला, सो इट्स द ब्लेम शुड नॉट बी पास डाऊन टू टीम इंडिया, की जे काय ऑब्विसली करायचंय नॉट नॉट झाडायचंय ऑन ते टीम मॅच टीम रेफरीला इंडिया. झाडा, असं. मग तो म्हणेल मॅच रेफरी पण इंडियन्स होते. असं थोडी आहे. नाही, आयसीसीच्या अंडर येतात ते, जरी इंडियन असले करेक्ट. तरी दे आर बीन गव्हर्न बाय आयसीसी. ओके. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. ठीक आहे. मॅच रेफरी पण कोण होता ते बघून घेऊ आपण ना. पुढच्या वेळेस त्यालाच खेळवायला, फायनलला एस्पेशली. ते आपल्यासारख्या मुंबई टीमला इंडियन्स, गरज ते नाही. मुंबई इंडियन्सचं काम आहे. अरे, मुंबई इंडियन्स गेले 5-6 वर्ष कुठे पोचते भाई, क्वालिफाय पण नाही होत आहे फायनल. जाऊ दे, ते आपण आयपीएलच्या यही वेळेस तो बोलू. यही तो उनका प्लान है. फेअर दिखना चाहिए. ठीक आहे, ठीक आहे, बघू बघू. जस्ट जोकिंग. मुंबई इंडियन्सचे फॅन्स असतील कोणी बघणारे तर प्रॉब्लेम होईल. मॅच रेफरी जवागल श्रीनाथ होता त्या मॅचला. नो, ही इज काहीतरी ते हेड असतो ना कोणतरी, हम्म. तसं काहीतरी असतं. श्रीनाथ इज हेड समथिंग. आय डोंट मॅच नो. मॅच रेफरी श्रीनाथ रेफरी असेल तर हेड मग रेफरी, हेड श्रीनाथनी रेफरी. श्रीनाथनी त्याच्या स्टॅट्सला बघितलं असेल की माझ्या स्टॅट्सच्या कम्पॅरिझनमध्ये हर्षित काहीच नाही आहे, सो तो त्याला बॉलर कन्सिडर न करून त्यांनी त्याला सांगितलं असेल, ना ठीक आहे, लाईक फॉर लाईक आहे. असो, मुव्हिंग ऑन. सो तर आता सिरीज तर आपण सील करणार आहोत. एनी मोर थॉट्स ऑन दिस T20 पाचवी सिरीज? मॅच पाचवी मॅच काइंड ऑफ यु नो एक फॉर्मॅलिटी असेल इंडियासाठी. सो आय वुड एक्सपेक्ट की ते नवीन प्लेयर्सना चांगला चान्स देतील आणि नवीन येस. प्लेयर्स पण चांगली कामगिरी करून तीही मॅच जिंकतील मुंबईमध्ये. मला ते हे बघायला आवडेल. यप. नक्कीच. मुंबई आणि पुण्यात माझ्या मते आपण मॅच हरत नाही. पुण्यात हरलेली मॅच म्हणजे मला लास्ट आठवतीये, हम्म. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच, ज्याच्यात त्यांचा लेफ्ट आर्म ऑफ स्पिनर होता, त्याचं नाव स्टीव ओकीफ. ओके. त्यांनी 5 का 6 विकेट घेतल्या होत्या आणि ती मॅच आपण हरलो होतो. ती बहुतेक सिरीजची फर्स्ट मॅच होती आणि नंतर आपण कमबॅक करून ऑब्व्हियसली सिरीज जिंकली. ओके. पण पुण्यामध्ये हरलेली ती एकच मॅच मला आठवते रिसेंटमध्ये. ओके. ओके.
आय थिंक लेट्स आजचं डिस्कशन आपण इथपर्यंतच ठेवूयात आणि होपफुली नेक्स्ट मॅच मध्ये जिंकेल सिरीज आणि माझं प्रेडिक्शन पुन्हा एकदा बरोबर होईल. आणि हो. अशाच व्हिडिओ आणि कॉन्टेंटसाठी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली कमेंटच्या माध्यमातून आपल्या फीडबॅक, आम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर नक्की कळवा आणि सबस्क्राईब केल्यावर घंटा दाबायला विसरू नका. ठीक आहे. आणि भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की. बाय. बाय.